असं आहे की पृथ्वीराजजी चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी जे सांगितलं की काही खासदार अस्वस्थ अशी त्यांनी ऐक्यू माहिती आहे त्यांची. कोणत्या खासदारांनी त्यांना जाऊन सांगितलं नाही, ऐक्यू माहिती आहे, ऐकून तुम्हाला ऐकलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण तशा प्रकारची कोणती परिस्थिती नाही. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्मान्य जे खासदार आहेत 8चे 8ही, ते सर्व एकत्र आहेत आणि सर्व पवार साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे आहेत. कसं आहे, तुम्हीच मधल्या काळामध्ये 8 दिवसापूर्वी सांगितलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेस एकत्रीकरण आहे, काँग्रेस पक्षाचा तसा प्रस्ताव आलेला आहे. अशा पद्धतीचा कोणताही प्रस्ताव नाही, अशा पद्धतीची कोणतीही चर्चा काँग्रेस बरोबर नाही. कसं आहे, आम्ही मधल्या काळामध्ये पवार साहेबांच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये चर्चा हीच झाली की आपला पक्ष अजून चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मजबूत करता येईल, त्या पद्धतीनं सर्वांनी काम करावं, सर्वांनी पावलं उचलावी. जे काही शासनाचे धोरण आहे, जे काही चुकीचे शासनाचे धोरण आहे, त्याच्याबद्दल रस्त्यावरून आवाज उठावा, आंदोलन करावं, मोर्चे काढावे. आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो विषय आहे, 5 जुलैला राज्य शासनाच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही 5 जुलैला कर्जमाफीचं धोरण जाहीर करू. तुम्हाला सांगतो, आम्ही औरंगाबादला रोहित पवार, शशिकांतजी शिंदे, सुप्रियाताई, अनेक मंडळी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा काही मंडळी होती, अध्यक्ष होते काँग्रेसचे सपकाळ साहेब, या सर्वांनी अतिशय मोठा मोर्चा औरंगाबादला काढला आणि तो मोर्चा काढल्यानंतर सरकारतर्फे आम्हाला सांगण्यात आलं की लवकरात लवकर तुमची मिटिंग लावू. आणि नंतर सांगण्यात आलं की परदेशी साहेब जे याचे प्रमुख आहेत, ज्यांनी याचा संपूर्ण अभ्यास केला आहे, प्रवीण परदेशी, त्यांच्यावर आणि अनेक अनेक जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्यावर तुमची मिटिंग होऊ आणि त्याची तारीख ठरली, वेळ ठरला, सगळ्यांना त्यांना आमंत्रित केलं. सर्व प्रमुख नेते त्या बैठकीला जाऊन तिथे बसलेत वेळेप्रमाणे आणि तारखेप्रमाणे. पण शासकीय एक सुद्धा अधिकारी तिथे आला नाही. प्रवीण परदेशी साहेबही आले नाही, दुसरे कोणते शासकीय अधिकारी तिथे राज्य सरकारने पाठवले नाही. म्हणजे तुम्ही, आम्ही आंदोलन करतो, आंदोलन केल्यानंतर आम्हाला शब्द दिला जातो की आपण बसून चर्चा करू, पण आम्ही जेव्हा चर्चेला जातो ठरल्याप्रमाणे, वेळ दिल्याप्रमाणे, तिथे कोणी उपस्थित राहत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत किती हे सरकार संवेदनशील आहे याचा आपण विचार करायला पाहिजे.